कोकणातील पारंपरिक पदार्थ दडपे पोहे कसे बनवायचे ते आपण आज बघणार आहोत. सकाळी सकाळी नाश्त्याला उपमा, पोहे, इडली, तोच नाश्ता खाऊन जर कंटाळा आला असेल तर झटपट होणारा आणि एकदम हलका असा नाश्ता दडपे पोहे. दडपे पोहे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. कोणी ताकामध्ये बनवतं, कोणी पोहे पाण्यामध्ये भिजवतं, तर कोणी नारळाचं पाणी वापरतं. आज आपण थोडीशी पद्धत वेगळी वापरलेली आहे. दडपे पोहे चिवट होऊ नये म्हणून या पद्धतीने नक्की बनवून पहा. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. चला तर मग यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. इथे बघा, जाड पोहे घ्यायचे नाहीयेत. या रेसिपीला मी पातळ पोहे वापरलेले आहेत आणि पोहे छान स्वच्छ करून घेतलेला आहे. बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, लिंबू, कढीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो आणि इथे बघा ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. आणि फोडणीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आपण बघणार आहोत. इथे हळद, मोहरी, जिरं आणि हिंग असं घेतलेलं आहे. आणि ही आहे मिरची. जी मिरची आहे ती भरलेली मिरची आहे, जी सुकवलेली आहे, ते आपल्याला छान तळून घ्यायची आहे. आणि यासाठी आपल्याला पापड लागणार आहेत, तर पापड छान तळून घेतलेला आहे. तर सर्वप्रथम कढई गरम करायला ठेवायची आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग आपल्याला थोडं ठेवायचं आहे. ज्यानंतर आपली फोडणी तयार होईल त्याच्यावरून आपल्याला हिंग घालायचं आहे. आणि छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि मिरची घालायची आहे. त्यानंतर आपल्याला जे बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा घालायचा आहे आणि कांदा थोडा शिल्लक ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. सगळं छान मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. अगदी मऊ होईस्तोवर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. इथे बघा छान मऊ झालेला आहे. आणि वरून मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर इथे 2 मोठे चमचे साखर सुद्धा घालायचे आहे. साखर फोडणीमध्ये घातल्यानंतर ना या पोह्यांना खूप छान चव लागते आणि साखरही विरघळते. आणि आता इथे आपण पोहे बनवणार आहोत, तर यासाठी स्वच्छ केलेल्या पोह्यांमध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर घालायचे आहे. लिंबू सुद्धा छान असं पिळून घ्यायचं आहे. लिंबू पिळताना त्यातले बी काढून घ्यायचे आहे. त्यानंतर जी आपण तळलेली सांडगी मिरची आहे ती छान अशी चुरून वरून घालायची आहे. खूप छान टेस्ट येते. ही मिरची फारशी तिखट नसते. पुन्हा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे पापड तळून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये चुरून घालायचा आहे. खूप छान होतं. आणि पोहे भिजवले नाहीयेत त्याच्यामुळे ना पोहे चिवट होत नाहीत. असं या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. आता आपली फोडणी इथे तयार झालेली आहे. त्यामध्ये वरून हिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला जे पोहे आपण तयार केलेले आहेत त्याच्यावरती घालायचं आहे. आणि ही फोडणी अशी छान घातल्यावरती वरून मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. तर आपले दडपे पोहे तयार आहेत. अतिशय उत्तम टेस्ट येते. नक्की बनवून पहा. वरून आपल्याला कांदा घालायचा आहे, चुरलेला पापड घालायचा आहे, खोबरं घालायचं आहे, गार्निशसाठी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे. आणि आपले गरमागरम दडपे पोहे तयार आहेत. तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. भेटूया तर मग अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.